नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा आपल्याकडचं मी आता एक उदाहरणच तुम्हाला देईन. आपल्याकडची जी न्याय व्यवस्था आहे त्याविषयी माझे अनेक आक्षेप आहेत. एक गोष्ट तुम्हाला तो निर्भयाला न्याय मिळाला, कोण होते त्यांना फाशी दिलं, किंवा त्या अजमल कसा त्याला फाशी दिलं, तर मुंबईच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना न्याय मिळाला असं म्हटलं जातं. तो खरोखरच न्याय मिळालेला असतो का? त्यांचा जीव तर गेलेला असतो, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली असतात, मरणारे मरून जातात, पण त्यांचे उरलेले कुटुंबीय आहेत त्यांना तरी खरोखरच न्याय मिळाला असं होतं का? नाही मित्रांनो, व्हायचं ते होऊन गेलेलं असतं. त्यातला जो गुन्हेगार असतो त्याला तुम्ही 2 वर्षांनी 6 महिन्यांनी कुठलीही शिक्षा द्या, ज्यांचं नुकसान झालंय त्यांची भरपाई कधीच होत नसते. आणि म्हणून एखादी गोष्ट जी असते ती साधायची असते, त्याला महत्व असतं. मग ती चांगल्या हेतूने केलेली असो, वाईट हेतूने केलेली असो, त्यातला फायदा असो किंवा नुकसान असो, ते जेव्हा होऊन जातं. आता एखादा समजा क्रिकेटचे अनेक निर्णय तुम्हाला असे सापडतील की तो पंच असतो, त्यांनी दिलेला तो निर्णय चुकीचा असतो. पण अनेकदा असा चुकीचा निर्णय सामन्याचा अंतिम निकाल बदलून टाकणारा असतो. आणि ते झाल्यानंतर चौकशा केल्या, चौकशी समिती नेमली आणि काही केलं म्हणून त्या सामन्याचा निकाल बदलत नसतो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणीतरी काहीतरी बोलतो आणि मग गदारोळ झाला की तो शब्द मागे घेतो. पण शब्द मागे घेतला, भला शिव्याशाप असेल, अपशब्द असेल, अपमानास्पद वक्तव्य असेल, ते मागे घेतलं म्हणून खरोखरच झालेलं नुकसान भरून येतं का मित्रांनो? नाही येत. कारण त्यातून जो परिणाम साधायचा असतो तो साधला गेलेला असतो, तो साधला गेलेला असतो. जे काय आजपर्यंत भारतावर घातपाती, दहशतवादी, जिहादी हल्ले झालेत, त्याच्यावर न्याय निवाडे काय झाले, तपास झाले, बाजूला ठेवा. पण त्यातून माणसं मारायची नव्हती. सर्वसामान्य भारतीय जनतेच्या मनामध्ये एक जिहाद विषयी, आक्रमक इस्लाम विषयी एक दहशत निर्माण करायची होती आणि ती तर झालेली आहे. आता जवळजवळ पाव शतक, 25 वर्ष होतील अमेरिकेतले ते जुने बनवरे पाडल्याला. 25 वर्ष, पाव शतकाचा काळ निघून गेलाय. पण त्यामुळे जगभर पसरलेली दहशतवादाची भीती संपली आहे का? तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य नागरिक रेल्वेतून विमानतळावर किंवा आणखीन कुठच्या अत्यंत श्रीमंत अशा हॉटेलमध्ये, मॉलमध्ये गेला तर आपली झाडाझडती घेतली जाते. लाखातला एखादा माणूस, आपल्यासारखा सामान्य माणूस, हा घातपाताचा विचार करू शकतो. प्रत्यक्ष कृती करणं दूरची गोष्ट आहे. पण आपल्याला सुद्धा संशयास्पद इसम बनवण्याचं काम या घातपाती हल्ल्यांनी करून टाकलेलं आहे. आपल्याला असुरक्षिततेची भावना आपल्या मनात रुजवून टाकलेली आहे. तो परिणाम तर साधला गेला ना. त्यामुळे मुंबई हल्ला असो किंवा न्यूयॉर्क मधले जुळे बनवरे पाडण्याचं कृत्य असो, त्यातून साधायचा तो परिणाम साधला गेलेला आहे. आणि त्यामुळे नंतर कोणाला शिक्षा होते का, कुठल्या गोष्टीवर नियम बदलले जातात का सुरक्षेचे, ह्या गोष्टी बाजूला ठेवा. एखादी कृती माणूस करतो आणि त्याला तुम्ही नंतर स्थगिती द्या काय, त्याचा समाज मनावर होणारा परिणाम असतो, तो जर साधला गेला असेल तर ती कृती, तो आदेश नंतर मागे घेतला जाण्याला काडीचाही अर्थ नसतो. हे सगळं मी निरूपण एवढ्यासाठी केलं मित्रांनो की तुम्हाला माहितीये, सध्या देशामध्ये कावड यात्रेच्या निमित्ताने एक गदारोळ माजलेला आहे. दोन गोष्टी आहेत, एक कावड यात्रा आणि दुसरं
संघावर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहभागावर असलेली बंदी, या दोन गोष्टी ज्या प्रकारे गदारोळ माजवण्यात आल्यात त्या मला महत्वाच्या वाटतात. संघावरची बंदी जवळजवळ दीर्घकालीन आहे, मला वाटते 1958 पासूनची आहे, नवी नाहीये. शासकीय कर्मचाऱ्यांनी संघाच्या कुठल्याही समारंभात कार्यक्रमात सहभागी होणं किंवा संघाच्या शाखेमध्ये संघटनेमध्ये सहभागी होणं याच्यावरचा प्रतिबंध अचानक उठवण्यात आलेला आहे. अचानक उठवण्यात आले. संघावर संघाने आपलं संघटना म्हणून काम करण्यावर यापूर्वी 3दा बंदी आलेली आहे. ती बंदी कोर्टात जाऊन उठवण्यात पण आलेली आहे. पण संघाशी संबंध असणं हा सरकारी कर्मचाऱ्यासाठी गुन्हा किंवा आक्षेपार्ह कृती ठरवण्यात आलेली गोष्ट ही जवळजवळ 58-60 वर्ष जुनी आहे. ती आत्ता उठवण्यात आली. मध्यंतरी 6 वर्ष वाजपेयी भाजपचे पंतप्रधान होते, गेली 10 वर्ष नरेंद्र मोदी भाजपचे म्हणजे संघाचे प्रचारकच पंतप्रधान होते. भाजपला स्वतःचं बहुमत मिळालं होतं, तरीही ती बंदी कायम होती. आणि म्हणून हे दोन विषय अचानक जे काल परवा आले आणि त्यातून गदारोळ झाला, त्यामागचा हेतू काय आहे हे मला तपासावंसं वाटतं. जे शासकीय सेवेत असून सुद्धा संघाशी संबंधित होते, ज्यांनी उघडपणे कधी दाखवलं नाही, पण ते शासकीय सेवेत पण होते, पण संघाचे समर्थक आणि हितचिंतक सुद्धा राहिलेले आहेत, अशी डझनावारी लोक मला माहिती आहेत. एक मोठं उदाहरण तुम्हाला देतो. आपल्या मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले सत्य सत्यवान सिंग का काय होते ते, त्यांचं नाव विसरलो, जे 2014 पूर्वी अचानक मुंबई पोलीस सेवेचा राजीनामा देऊन गाझियाबाद मधून मला वाटते काय कुठून तरी उत्तर प्रदेशातून लोकसभेवर निवडून गेले. ते पोलीस खात्यात IPS होते, मुंबईचे आयुक्त झाले, पुण्याचे काय ठाण्याचे आयुक्त होते, पण तरीही ते संघाचे हितचिंतक होते, कधी काळी संघात होते. आपण संघाचे स्वयंसेवक आहोत हे त्यांनी लपवलेलं होतं, पण ते संघात होते, पोलिसात सुद्धा होते. कारण संघावर शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याविषयीची जी बंदी आहे त्याची फारशी चर्चा झाली नव्हती आणि आज सुद्धा शेकड्यांनी असतील. मग आता ती बंदी उठवून साधलं काय हा पण प्रश्न पडतो. हा एक विषय आहे. तसाच दुसरा विषय जो आहे तो त्या कावड यात्रेच्या निमित्ताने जिथून जिथून कावड यात्रा जाणार आहे, महिनाभर अख्खा श्रावण महिना हा हिंदू समाजामध्ये एक पवित्र महिना मानला जातो आणि त्या कालखंडामध्ये जिथून जिथून कावड यात्रा जाते नदीचं पाणी उचलतात भोलेनाथाचे भक्त आणि त्याचा अभिषेक आणून भोलानाथावर करतात, असा तो समारंभ सोहळा असतो. तर त्या यात्रेचा जिथे जिथे मार्ग आहे तिथे तिथे त्यांचं सोहळं जपलं जावं, त्यांचं पावित्र्य जपलं जावं आणि त्यांच्या धर्मभावनेला धक्का लागू नये म्हणूनच त्यांच्याकडून काही अभक्ष भक्षण होऊ नये याची काळजी घेणारा एक आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आदित्यनाथ यांनी जारी केला की या मार्गावर जी काही हॉटेलं खाद्यपदार्थ विविध वस्तूंची विक्री करणारी दुकानं आहेत त्यांनी आपल्या दुकानावर त्या दुकानाच्या मालकाचा कर्मचाऱ्याचा नाव लिहिलं पाहिजे. त्यामुळे कावड यात्रेतून कावड घेऊन नदीचं पाणी पवित्र पाणी घेऊन अभिषेकासाठी जाणारा जो आहे त्याच्या धर्मभावनेला आणि धार्मिक शुद्धतेला धक्का बसू नये यासाठी त्याला सावध करणं सतर्क करणं यासाठी प्रत्येक दुकानावर नाव असलं पाहिजे. झालं ज्या वेळेला तिथे झाल्यावर मला वाटते हरियाणा
आणि मध्य प्रदेशाच्या सरकारने सुद्धा आदेश काढला आणि त्याच्यावर नेहमीसारखी पुरोगामी प्रतिक्रिया उमटली. अर्थातच या देशामध्ये हिंदूंचा हितसंबंध जपणं, हिंदूंच्या धार्मिक भावना जपणं हा इथल्या सेक्युलरिझमला त्रासदायक ठरणारा मुद्दा आहे. त्यामुळे त्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली गेली आणि सुप्रीम कोर्टाने त्या आदेशावर 5 दिवसासाठी स्थगिती दिली आहे, सुनावणी नंतर होणार आहे वगैरे वगैरे. पण असा एक आदेश जारी केला, मग तात्काळ भाजपच्या योगी आदित्यनाथ असतील, भाजपची अन्य 3 राज्य सरकार असतील, त्यांच्यावर हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या आग्रहासाठी मुस्लिमांवर अत्याचार, मुस्लिम दुकानदार, व्यापारी, विक्रेते यांच्यावर अन्याय, त्यांच्यावर सक्ती जबरदस्ती असे आरोप होणार, ही अपेक्षा या मुख्यमंत्र्यांना नसेल. जे लोक 5 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष राजकारणात आहेत, सत्तेत आहेत, त्यांना अशा काही कृती आणि आदेशामुळे आपल्यावर कुठले राजकीय आरोप होऊ शकतात याची बिलकुल कल्पना नसेल, अशा भ्रमात कोणीही राहण्याचं कारण नाही. आणि असं काही झाल्यानंतर तात्काळ त्याविषयी कोर्टात दाद मागितली जाईल आणि आजवरची भारतीय न्याय व्यवस्थेकडे बघितले तर हिंदूंच्या भावना गुंडाळून इतर सगळ्या अल्पसंख्याकांच्या भावना जपणारे आदेश आपल्या न्यायालयातून सातत्याने मिळतात. हा जेव्हा इतिहास असतो तेव्हा असा आदेश काढला कावड यात्रेच्या निमित्ताने की गदारोळ मारणार आणि या आदेशाला स्थगिती दिली जाणार, ही योगी आदित्यनाथ किंवा त्यांच्या सल्लागारांना माहिती नसेल असा कोणाचा भ्रम आहे का? मला वाटत नाही असा भ्रम असेल. ज्यांनी कोणी हे काढलं त्याला या डोक्यात स्पष्ट कल्पना असणार की ह्या नुसता आदेश जारी करायचा नाही, तर त्याचा गवगवा झाला पाहिजे, बातम्या झाल्या पाहिजेत, ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे, याची सुद्धा काळजी घेतली गेलेली आहे. की बघा भाजप सरकार, बघा कसं भाजप सरकार मुस्लिमांवर अत्याचार करते, असं काहूर मुस्लिम संघटना, मुस्लिम नेते, कट्टर मुस्लिम नेते, धर्मवेडे मुस्लिम नेते यावर काहूर माजवणार याविषयी मनात शंका नव्हती, कोणाच्याच नसते. पण पुरोगामी माध्यम सुद्धा त्यावरून हलकल्लोळ माजवतील आणि भाजपला कट्टर हिंदुत्ववादी म्हणून रंगवण्याचा प्रयत्न करतील. हे असले आदेश जारी करणाऱ्यांना माहिती नव्हतं अशी वाटतं कोणाला? मला नाही वाटत, मला बिलकुल नाही वाटत. लक्षात ठेवा, जितका मोदी विरोधी गुजरातच्या दंगलीनंतर भाजपला, गुजरातच्या भाजप सरकारला मुस्लिम विरोधी ठरवण्याचा प्रयत्न झाला, तेवढं मतांचं जास्तीत जास्त हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालं आणि त्याचा लाभ घेऊन भाजपला वाजपेयी यांच्या नंतर देशाचा पंतप्रधान होऊ शकणारा नेता मिळाला. मोदींची अखिल भारतीय प्रतिमा गुजरातच्या दंगलीनंतर निर्माण झाली, पण ती निर्माण करण्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार जो कोणी लावला असेल तर पुरोगामी माध्यमांनी लावला, हे विसरता कामा नये. सगळ्या विरोधी माध्यमांनी एक लक्षात ठेवा, आजपर्यंत स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या विविध राज्यामध्ये शेकडोनी दंगली झालेल्या आहेत. अगदी काँग्रेसची सरकार असताना उत्तर प्रदेश, बिहार, भागलपूर, मुरादाबाद, मुरैना असल्या मुस्लिम बहुल भागामध्ये प्रचंड हिंदू मुस्लिम दंगली झाल्या आणि त्यामध्ये मुस्लिमांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. त्या तुलनेमध्ये गुजरातची दंगल अगदीच नगण्य म्हणावी अशी होती. पण ज्या प्रकारे गुजरातमध्ये काहूर माजवण्यात आलं, तसं यापूर्वीच्या काँग्रेस राज्यातल्या हिंदू मुस्लिम दंगलीचं कधीही काहूर माजवलेलं नव्हतं. तो जाफर सारेशवाला नावाचा एक मुस्लिम उद्योगपती व्यापारी आहे, त्याची एक मुलाखत मी बघितली होती.
तो अगदी लहान होता, शाळकरी वयात होता, तेव्हा गुजरातमध्ये काँग्रेसच्या राज्यात कशा वारंवार दंगली होत होत्या आणि दर 2 महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये संचारबंदी, कर्फ्यू लावायला लागत होती. हे सगळं त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलंय. खुद्द इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना अहमदाबादमध्ये एक जाळलेली मशीद बघायला आलेल्या होत्या. काँग्रेसच्या काळामध्ये गुजरातच्या दंगलीमध्ये मशिदी जाळल्या गेल्या होत्या. तरीही इतकं काहूर माध्यमातून, पुरोगामी बुद्धिजीवी लोकांकडून माजवलं गेलं नाही, तेवढं मोदींच्या काळात गुजरातच्या दंगलीविषयी माजवलं गेलं. आणि त्याचा सगळ्यात मोठा लाभ मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला मिळाला, अखिल भारतीय पातळीवर मिळाला. कारण संघासकट भाजपने, त्यापूर्वी जनसंघाने अपरंपार कष्ट केले, तरी जी हिंदू वोट बँक त्यांना निर्माण करता आलेली नव्हती, ती या अशा विरोधी अपप्रचाराने ती वोट बँक निर्माण करून दिली होती. जितका हिंदू डिवचला जातो, तितका तो अधिकाधिक हिंदुत्वाकडे वळतो, असं भारताचा जवळजवळ गेल्या शतकाचा इतिहास सांगतो. आणि म्हणूनच वाजपेयींसारखा सर्वसमावेशक चेहरा भाजपला बहुमत मिळवून देऊ शकला नाही. 3दा वाजपेयी पंतप्रधान झाले, पण त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 200चा पल्ला ओलांडता आला नव्हता. पण मोदी सारखा सतत अपप्रचाराचा बळी झालेला भाजप नेता भाजपला पहिल्यांदा देशात बहुमत लोकसभेचं मिळवून देऊ शकला. त्याचं सगळ्यात मोठं श्रेय मी नेहमी पुरोगामी बुद्धिजीवी आणि पुरोगामी माध्यमांना देतो. पण गेल्या 10 वर्षात मोदींविषयी सुद्धा कडव्या हिंदुत्ववादी भाजपच्या किंवा संघाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची एक तक्रार राहिली की इतकं बहुमत 2दा मिळालं तरी नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्यापेक्षा काँग्रेसचाच समाजवादी आणि पुरोगामी अजेंडा राबवत बसले. गेल्या वर्षी मला आठवतं, त्याच्यावर मी एक स्वतंत्र विषय करणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या आरंभी 2 दिवसाचा एक कॉन्क्लेव्ह, एक संमेलन जयपूरला झालं होतं. संजय दीक्षित जयपूर डायलॉग या संस्थेने केलं होतं. तिथे संतप्त झालेला आनंद रंगनाथन यांनी एक तक्रार केली होती की कधी मोदी हिंदुत्वाचा अजेंडा राबवणार आहेत, कधी भाजपचा अजेंडा राबवणार आहेत. मोदी बहुमत मिळून सुद्धा कधी संघाचा अजेंडा राबवणार आहे. आणि ते करताना भाजपची जी टॅगलाईन होती, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, ही जी घोषणा होती ती बदला, असं आनंद रंगनाथनने म्हटलं होतं. जिनका विश्वास उनका ही विकास. जे भाजपवर, मोदींवर विश्वास दाखवतील त्यांचा विकास करा. जे तुमच्यावर विश्वास दाखवत नाहीत त्यांच्या विकासाची गरज नाही. तुम्हाला हिंदू मतं देणार आणि तुम्ही अधिकाधिक मुस्लिमांचं कल्याण करणार असाल तर मोदी काँग्रेसचा अजेंडा राबवतायत, संघाचा किंवा भाजपचा नाही. ही तक्रार त्या कॉन्क्लेव्ह मध्ये आनंद रंगनाथनने केली होती. आणि मला असं वाटतं की आज ज्या वेळेला लोकसभेत आनंद रंगनाथनचे शब्द खरे ठरलेत, सगळे फायदे मोदी सरकारने विकास योजना राबवले त्याचे मुस्लिमांनी मिळवले, पण त्याच मुस्लिम मतदाराने भाजपला पाडण्यासाठी भाजप विरोधी पक्षांना सगळ्यात मोठी मदत केली असेल तर भाजपला परत एकदा हिंदू मत कन्सोलिडेट करणं, त्याचं ध्रुवीकरण करणं अगत्याचं झालेलं आहे. आणि त्या दृष्टीने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती देऊ, पण एक गोष्ट साफ झाली, भाजप परत एकदा सर्वांचा विकास, सबका साथ सबका विकास हे विसरून
हिंदूंचा विकास, हिंदूंचा विश्वास या भूमिकेकडे परतायला लागला. याचा हा सगळ्यात मोठा नॅरेटिव्ह आहे की कावड यात्रेच्या काळात निघालेला आदेश सुप्रीम कोर्टाने स्थगिती देऊ, पण संदेश जो लोकांपर्यंत जायचा होता, जो संदेश लोकांना मिळाला पाहिजे की यस, हिंदू मतदारांची जी नाराजी आहे त्याची दखल घेतली गेली आहे आणि भाजप परत एकदा हिंदुत्ववादाकडे आणि हिंदू हिताकडे वळतोय, हिंदूंच्या धर्मभावनेचा आदर करण्याकडे वळतोय. याच्या दोन खुणा, महत्वाच्या खुणा म्हणजे कावड यात्रेच्या मार्गावर जर तुम्ही येत असाल, तुमचं दुकान असेल, तर त्यावर मालकाचं नाव लिहिलं पाहिजे. हे करून आपल्या विरोधात हिंदुत्वाचा अपप्रचार सुरू केला जावा याची बेगमी भाजपने केली, आदित्यनाथ यांनी केली, आणखीन 2-3 मुख्यमंत्र्यांनी केली. तर तो नॅरेटिव्ह असतो मित्र, आणि त्याच्यावर अपेक्षित काहूर माजले. आता विषय सुप्रीम कोर्टात गेला, त्यामुळे ती जखम हिंदूंच्या मनावर जी आहे तिच्यावरच्या खपल्या पुढल्या काही दिवसात काढल्या जाणार आहेत. हाच त्यामागचा हेतू होता. संघावरची बंदी उठवली, त्यावरूनही काहूर माजवलं जाणार आहे. इव्हन भाजपचे मित्र पक्ष सुद्धा त्यावर नाराजी व्यक्त करणार आहेत. पण त्या मित्र पक्ष, पुरोगामी मित्र पक्षांना दुखवून सुद्धा आपण हिंदुत्वाची कास धरलेली आहे परत एकदा, आणि हिंदूंनी अधिकाधिक संख्येने आपल्याला ताकद द्यावी, हाच संदेश या निमित्ताने भाजपकडून योगी आदित्यनाथ आणि इतर भाजप मुख्यमंत्र्यांकडून लोकांपर्यंत गेलेला आहे. बाकी कोर्टात आणखीन काय होईल ते हो, पण व्हायचा तो परिणाम होऊन गेलेला आहे. आता आदेश मागे घ्यावा लागेल, कोर्ट त्याच्यावर हस्तक्षेप करेल, हे सगळं असो, पण हिंदूंना भाजप विश्वासात घेऊ लागल्याची ही सगळ्यात मोठी साक्ष आहे, हा सगळ्यात मोठा पुरावा आहे, हा सगळ्यात मोठा नॅरेटिव्ह आहे, ज्याचा फैलाव अर्थातच भाजप विरोधक, पुरोगामी पत्रकार, विचारवंत करणार आहेत. त्याबद्दल निश्चिंत राहा. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.